हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि एक नवीन इंट्रो मी आज ट्राय केलेला आहे. तुम्ही आत्ता बघितला असेलच सुरुवातीला. कसा वाटला हे मला नक्की सांगा. मी सगळं एकटीने केलं आहे. ॲक्च्युली मी क्रिएटिव्हिटीमध्ये खूप झिरो आहे, म्हणजे मला काहीच क्रिएटिव्हिटीचा माझा काही संबंध नाही आहे. स्टील मी ट्राय केलं आहे थोडंफार काही करण्याचा. सो मला सांगा नक्की की कसा वाटला इंट्रो. तर या ब्लॉगची सुरुवात मी संध्याकाळी केली आहे. संध्याकाळचे 5 वाजता आहेत आता. आणि आज ना माझं जे रुटीन आहे ते बॅक टू नॉर्मल यायला थोडीशी मदत झाली आहे. म्हणजे थोडंफार आधीसारखं रुटीन झालं आहे आज कुठेतरी. अकिरा अजून झोपली नव्हती. तिला आत्ता झोप यायला लागली आहे, पण मी तिला उठवेन म्हणून लागली आहे लोळायला. ती दिवसभर दुपारभर झोपायचं नाही आणि संध्याकाळच्या वेळी मग झोप येते. तर तो तेवढा स्पॅन आहे झोपेचा, तो थोडासा त्यांचा घालवला, युद्धवीरचा पण आणि अकिराचा पण, की मग छान 8-9 पर्यंत जागतात. आणि नंतर मग 8, 8:30, 9, 9:30 हे त्यांचं झोपेचं जे टाईम आहे त्यावेळेला झोपतात. आणि दुपारी मी झोपले होते त्यावेळेला नवाबनी जे लायटिंगच्या माळ होता ना त्या तुटलेल्या होत्या. आम्ही गेलो होतो त्यावेळेला. तर लायटिंगची माळ पूर्ण त्या झाडामध्ये अडकून, त्या झाडाचं म्हणजे असं एकदम वाकडं तिकडं त्याला करून टाकलं होतं. अडकवलं होतं त्याच्या फांद्या एकमेकांमध्ये. कसा त्याच्या भोवती गोलगोल फिरला होता ते घेऊन काय माहिती काय केलं होतं. ॲक्च्युली CCTV पाहिजे म्हणून वाटतं की एक्झॅक्टली त्यानं हे कसं अडकवलं तेच मला समजत नव्हतं. तर आता ती लायटिंगची माळ जी आहे ती अशी पण खराब झाली आहे, कारण ती काढणं इम्पॉसिबल आहे. इतक्या ठिकाणी ती अडकली आहे ना. तर म्हणून मग मी सरळ कापूनच टाकलं ते. आणि संध्याकाळच्या वेळेला ना माझ्या बाल्कनीमध्ये खरंच खूप सुंदर वाटतं. कदाचित मी हे खूप वेळा सांगते आहे तुम्हाला, पण खरंच खूप छान वाटतं. आणि आता हे आहे उन्हाळा आहे तर संध्याकाळी खूप हवा सुरू होते बघा. तसं तर ना माझ्याकडे दिवसभर हवा असतेच, कारण समोर समुद्र आहे त्यामुळे समुद्रावरची हवा ही कंटिन्युअस सुरू असते. आणि उन्हाळ्यात तर खूप जास्त असते. आणि संध्याकाळी ती हवा जी असते ती आल्हाददायक होते. आणि जस्ट मला आठवलं म्हणून मी आत्ता सांगते तुम्हाला की Amazon प्राईमवर ना दुपय्या म्हणून एक सिरीज आहे. तर ती आम्ही सध्या बघायला सुरू केली आहे. तर पंचायत ज्यांनी बघितलं आहे तर त्या कॅटेगरीमधली आहे. जर तुम्हाला या कॅटेगरीचे जे सिरीज आवडत असतील तर नक्की बघा. Amazon प्राईमवर खूप सुंदर, म्हणजे आत्ताच आम्ही स्टार्ट केलं आहे, काहीतरी 3रा-4था एपिसोड सुरू आहे. पण खूप मस्त, म्हणजे असं वाटतं की बघतच राहावं. एक पण थोडंसं 10-15 मिनटं पण स्किप नको करावं असं वाटतंय. आणि अकिराच्या केसांबद्दल मला तुम्ही सांगितलं की तुझ्यापेक्षा तिचे केस खूप सुंदर आहेत. तर माझे तर म्हणजे झाडूच आहे म्हणायला हरकत नाही. माझे केस ना वाढतात ना काय. आणि त्याची म्हणजे असं दिसत पण नाही ना ते काही चांगलं, त्यामुळं मी त्याची केअर पण घेत नाही. म्हणजे किती जरी केलं तरी ते तिथंच असतात. आणि अकिराची काही केअर न घेता खूप सुंदर, म्हणजे जेनेटिक आहे ते. तिच्या आत्तूचे पण केस तुम्ही बघितले असतील खूप मोठे आहेत. तर तिच्याकडूनच तिला आलेला आहे. मस्त एकदम हेल्दी केस आहेत तिचे. आणि हा जो झोपाळा आहे तो रंगपंचमीच्या दिवशी काढला होता, कारण मुलं सगळी तिथेच राऊंड करून खायला बसले होते. तर तो काही लावायचा मला झाला नाही या 2-3 दिवसांमध्ये. तर म्हटलं आज चला लावून घेऊया आत्ता. आणि इथे जे साईडला जे TV युनिटचे इथे मनी प्लांट दिसते ते बघा. तुम्ही थोडेसे आधीचे व्लॉग्स शोधले ना, म्हणजे मी सांगलीला जायच्या आधीचे, तर ते अजून एवढंसं छोटंसं होतं. आणि आत्ता ते इतकं बहरलं आहे, म्हणजे त्याला काही 15 दिवस ऑलमोस्ट पाणी नाही काय नाही. आणि त्याला मी हे पण नव्हतं केलं की ते जे परकरच्या नाड्यांचं जे DIY केलं होतं पाण्यासाठी, तर कुठल्याही मनी प्लांटला मी केलं नव्हतं. इंडोर प्लांटला केलं नव्हतं ॲक्च्युली. आणि हे आणि याच्यासोबतचं दुसरं जे ते इतके बहरून आलेत ना की मला समजतच नाही आहे की एक्झॅक्टली काय. असं वाटलं की बाकी कुठली झाडं घेऊच नाहीत, फक्त इंडोर प्लांट्स घ्यावे, मनी प्लांट्स घ्यावे आणि ते सगळीकडे म्हणजे ठेवावे. काही टेन्शनच नाही. 15 दिवस बाहेर गेला तरी बहरतातच आहेत ते. काय त्याची मजा आहे, काय लॉजिक आहे माहिती नाही, पण छान बहरत आहेत. आणि ही चेअर घेतलेली मी झोपाळा जो आहे तो लावण्यासाठी, पण परत माझ्या लक्षात आलं की नाही, माझी हाईट तेवढी आहे की मी इझिली चेअरवर न उभारता सुद्धा लावू शकते. आणि अकिराची पण हाईट छान आहे, म्हणजे तिच्या पूर्ण क्लासरूममध्ये ना अकिराच सगळ्यात जास्त उंच आहे आणि 1-2 मुली उंच आहेत. अकिराची पण हाईट तशी चांगली आहे. युद्धवीरच्या हाईटबद्दल मला जरा शंका आहे की कशी होती त्याची हाईट काय माहिती. पण अशी काही खूप 6 फूट वगैरे व्हावी अशी माझी इच्छा पण नाही आहे. पण ठीक आहे, अभिषेक एवढी झाली तरी सफिशियंट आहे.
तर हे जे झाड आहे ते मी हळदी कुंकूला दिलं होतं अकिराच्या फ्रेंडच्या मम्मानी मला. तर मी खूप त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही वाचलं नाही. आणि मग शेवटी मला आता ते काढून टाकावं लागतं आहे, कारण ती माती मी मग थोडीशी सुकवून वगैरे व्यवस्थित न्यूजपेपरवर त्याचा परत मी यूज करू शकते. सोबतच हे दुसरं पण जे झाड आहे ते पण, म्हणजे खूप वाईट वाटतं. शेवटी एक जीव असतो तो, किती जरी म्हटलं तरी, आणि आपल्यामुळे कुठंतरी ते गेलं हे गिल्ट आहे मला, कारण आम्ही गेलो, त्याला पाण्याचं व्यवस्थित झालं नाही, तर त्याला काही नाही करू शकत. पण बाहेर तर जावंच लागलं आम्हाला, काही ऑप्शनच नव्हता. आणि झाडांना ऐन वेळेला मी काही करू पण शकत नव्हते. हे जे झाड आहे ते मी माझ्या डायनिंग टेबलवर ठेवायचे ते आहे, याला मी खूप वाचवण्याचा प्रयत्न करते. तर बघूया आता हे कसं रिॲक्ट होतं आहे. मला नाही वाटत हे पण जगेल, कारण त्याचं ना खालच्या बाजूनी पूर्ण ते काळं व्हायला सुरुवात झालेली आहे. तरी मी रोज पाणी, एक्स्ट्रा काहीतरी प्लांट बूस्टर, खत, ताक असे काहीतरी पदार्थ त्याला टाकते आहे. त्याचा काही उपयोग नाही होत आहे. आणि आपला हा कढीपत्ता जो आहे तर तो वरच्या बाजूचा पूर्ण सुकून गेलेला आहे, म्हणून त्याला कटच करून टाकते मी, म्हणजे छान बहर येईल परत. आणि खालच्या बाजूला छान जसा आहे तसा आहे, छान एकदम. त्यानंतर मग आम्ही थोडंसं हातपाय वगैरे धुतले तिघांनी पण. मी चहा प्यायले वगैरे, आणि मुलांना पण थोडंसं खायला दिलं स्नॅक्स. आणि त्यानंतर आम्ही बसलो अभ्यासाला. वीरू काही अभ्यास करत नाही, म्हणजे खरं सांगायचं ना तर तो अजिबात करत नाही. अकिराला शिकवताना जे त्याच्या कानावर पडतं ते सगळं त्याला येतं, म्हणजे त्याची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती खूप छान आहे असं म्हणायला हरकत नाही. आजपर्यंत त्यानं एखादा किंवा दुसरा दिवस, मॅक्स 4-5 दिवस अभ्यास केला असेल पूर्ण ह्या वर्षात स्कूलला घातल्यापासून. पण त्याला सगळं येतं, तुम्ही फक्त त्याला विचारा, तो सांगेल. त्याच्या नावाचं स्पेलिंग पण तो मोडकं तोडकं, वीरचं स्पेलिंग तो सांगतो, अकिराचं स्पेलिंग सांगतो. तर या सगळ्या गोष्टी अकिराला शिकवत तो कानावर त्याच्या पडत असतं आणि तो ग्रास्प करत असतो चांगल्या पद्धतीनं. मी इथे आता मिरच्या ज्या आहेत त्याचे देठ कट करून घेते. 1/2 किलो मिरच्या आणल्या होत्या मी ठेचा बनवण्यासाठी, तर आज ठेचा पण बनवेन मी. सोबतच थोड्याशा मिरच्या साईडला काढून ठेवेन, जे की मला यूज होतील म्हणजे रेग्युलर स्वयंपाकामध्ये. आणि अकिराला मग इथे अभ्यास घेते. अकिराच्या अभ्यासाबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे याआधी. तर टी व्ही बघत आमचं हे तिघांचं जे काही काम आहे ते चालू आहे. आणि युद्धवीरकडे ना माझं बिलकुल लक्ष नव्हतं. मी आता व्हॉइस ओव्हर देताना माझ्या लक्षात आलं की हा जे हँगर असतो त्या हँगरचा लोखंडी जो अँगल असतो तो तोंडात घालून बसला आहे. माझं कसं काय असं इतकं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं मला समजलंच नाही. कुठेतरी गालबिल फाडून घ्यायचा हा असं मला वाटलं. म्हणजे मला इतकी भीती वाटली की यांनी हँगर घेतला होता हे मी बघितलं होतं. त्याची पाठीमागे पिशवी पडली आहे, त्या पिशवीत घालून सगळ्या वस्तू या फिरत होता तो दुपारपासून. पण हा हँगर असा दातामध्ये गालामध्ये अडकवला आहे हे माझ्या डोक्यातच नाही आलं. म्हणजे युद्धवीर एवढा विचित्र मुलगा आहे ना की खूप, म्हणजे नंतरच मला बघितलं की टेन्शन येतं. त्यावेळी तर मी पूर्ण लक्ष देतेच, पण आता बघा मी अगदी डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे लक्ष देते. पण आता मला वाटलंच नाही की हा टी व्ही बघत असले काही उद्योग करत असेल. तर आता हे बघताना सुद्धा मला भीती वाटते आणि काय विचार मनात येत आहेत की फाटलं असतं, दातामध्ये काही फट आली असती, लागलं असतं दाढेला, दात तुटला असता, किती हजारो प्रश्न मला आत्ता माझ्या म्हणजे डोळ्यासमोर मला दिसतात याचं हे सगळं बघून. त्यानंतर मग मी ठेचा करून घेते म्हटलं, आणि माझ्या लक्षात नाही आलं की त्या मिरच्या किती भाजल्या जातात. मी फोनवर बोलत होते योगेश्वरीशी. तर योगेश्वरीशी बोलता ना मी इतकं त्या मिरच्या भाजल्यानंतर एवढा ठसका सगळ्या घरामध्ये उठला. वीरू झोपला होता यावेळेला, म्हणजे तिथं खेळतच तो झोपून गेला. तर मी विचार केला की याला उठवूया पण नको, कारण त्यानं 6 वाजता हातपाय वगैरे धुवून ना 6 वाजता त्यानं एक चांगलं सँडविच खाल्लं होतं आणि तसं त्याचं पोट भरलं होतं. सो मी विचार केला याला उठवायला नको, झोपू दे, नंतर मी बेडरूममध्ये नेऊन त्याला ठेवेन. पण एवढा ठसका, अकिराच्या डोळ्यातून पाणी, माझ्या डोळ्यातून पाणी, मला शिंका येतात. तर नवाबसुद्धा शिंकत होता बिचारा, एवढा ठसका. नशीब एक चांगलं की मी बेडरूम जे आहे ते लॉक केली होती, म्हणजे बाहेरून दरवाजा बंद केला होता. त्यामुळं मग या मुलांना दोघांना आतमध्ये मी नेऊन शिफ्ट केलं आणि मग बाहेरचा ठसका जो आहे तो आतमध्ये काय आला नाही. मग त्या आतमध्ये वीरूला पण शांत झोप लागली आणि अकिरा पण मग आतमध्ये टी व्ही बघत शांत AC मध्ये बसली. सो गाईज, पुन्हा एकदा तुमच्यासमोर येऊन बोलते, कारण काही विषय असे असतात ना की जे मला असे समोर बोलायला बरं पडतं, कारण व्हॉइस ओव्हर द्यायच्या वेळेला मी बरेच पॉईंट्स विसरून जाते.
सो मी विचार केला की चला समोरासमोरच बसून आपण बोलूया. तर मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या, तुमचे काही प्रश्न होते, काही टॉपिक्सवर मी माझी मतं द्यावी अशी तुमची अपेक्षा होती. आणि त्यानंतर मग हे ऑपरेशन, अभिषेकचा आजारपण, ह्या सगळ्यामध्ये ना ते सगळं साईडला राहून गेलं. पण जेव्हा अशा काही कमेंट्स येतात ना की ज्याच्यातून मला तुम्हाला काही सांगायचं आहे, तर त्या कमेंट्सचं मी स्क्रीनशॉट काढून ठेवते. आणि मग आज मी बघत होते की काय काय वगैरे, तर त्या एका विषयावर मला बोलावंसं वाटलं आज, ज्याचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. तर पहिली गोष्ट म्हणजे ती कमेंट अशी होती की त्यांची पण 2 मुलं आहेत. मी एक्झॅक्ट एज विसरले, मी इकडे साईडला ना त्याचं स्क्रीनशॉट लावते, तर तुम्ही ते पॉज करून वाचा. तर थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या त्यांना पण एकटीला सगळं माझ्यासारखंच हँडल करावं लागतं आहे मुलांना, आणि त्यांच्याकडून ते थोडंसं डिफिकल्ट जातं आहे त्यांना, कारण होतं चिडचिड होते, खूप चिडचिड होते. आता तुम्ही जर आई असाल, तुम्हाला 1-2 मुलं असतील किंवा एक जरी असेल आणि एकट्याने सांभाळायचं असेल तर चिडचिड होते, मुलांवर चिडचिड होते. आणि त्यात मग कसं होतं, मोठं जे आहे ना त्याच्यावर राग निघतो. कारण समजा आता युद्धवीर, आता तर तसा तो मोठा झाला, पण युद्धवीर जेव्हा 5-6 महिन्याचा आहे आणि अकिरा थोडी कळते, म्हणजे 3-3.5 वर्षाची आहे, तर तिच्यावर राग निघतो, असं युजली होतं. आता माझ्या बाबतीत असं नाही झालं, कारण जेव्हा युद्धवीरच्या वेळी मी प्रेग्नंट होते तर मी मेंटली प्रिपेअर होते की मला बाळ आल्यानंतर काय करायचं आहे. अभिषेकने मी सुरुवातीलाच आम्ही असं ठरवलं होतं की बेबी आल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी आमची अकिरा असणार आहे, कारण अकिराला असं फील नाही झालं पाहिजे की नवीन बेबी आलं आहे आणि म्हणून आपल्याला थोडंसं साईडला ठेवलं जातं आहे. बऱ्याचदा असं व्हायचं की युद्धवीर रडत असायचा, 1-2 महिन्याचं बाळ तो रडत असायचा आणि अकिरा सेम टाईम काहीतरी मागत असायची, तर मी तिला द्यायचे आणि मग युद्धवीरकडे मी लक्ष द्यायचे. याच्यामागचं रिझन हेच होतं की त्या दोघांचं बॉन्डिंग चांगलं व्हावं. तर माझ्या बाबतीत असं झालं नाही की मी युद्धवीरचा राग अकिरावर काढते वगैरे. आणि जेव्हापासून युद्धवीर असं थोडा 2-2.5-3 वर्षाचा झाला तेव्हापासून तर म्हणजे काही मला गरजच नाही अकिरावर राग काढायची, मी सगळा राग युद्धवीरवरच काढते. तर राग काढणं आणि हा भाग वेगळा, युद्धवीर तसा आहे आगाव खूप, त्याला त्यावेळी शिक्षा द्याव्या लागतात. आता पहिल्या 2 वेळेला काय झालं, त्याला मी वायर असते ना आपली चार्जिंगची वायर वगैरे, त्याची भीती दाखवली आहे. त्याला 1-2 वेळा मी पायावर त्याच्या वायर मारली आहे. आणि त्यानंतर आता मला म्हणजे फक्त मी वायर हातात घेतली की तो शांत होतो, त्याचा जो काही अक्रस्ताळेपणा आहे तो शांत होतो. तर हे चाइल्ड टू चाइल्ड प्रत्येक व्यक्तीचं चेंज होतं. तर अकिराला मला कधीच मारायची गरज नाही पडली, पण त्याला लागते. तर हे चाइल्ड टू चाइल्ड चेंज होत असतं. सो मी जे करते तेच तुमच्या मुलासोबत करा असं मी कधीच म्हणणार नाही, कारण तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी कशी आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण याच्यावर बोलूया की आपली चिडचिड न व्हायसाठी काय केलं पाहिजे. तर यामध्ये ना मी स्वतः काय केलं की थोडीफार कुठेतरी माझी चिडचिड दोघांवर पण व्हायची. असं नाही की त्याचा राग मी तिच्यावर काढायचे किंवा अभिषेकवर काढायचे, थोडीफार चिडचिड ही माझी व्हायचीच. पण त्यानंतर मला हे लक्षात आलं की आपल्याला स्वतःला टाइम देणं खूप गरजेचं आहे. मी स्वतःला टाइम देत नाही आहे. मी 12 महिने 24 तास मुलांच्यातच गुरफटली गेली आहे आणि त्यामुळं माझ्यासोबत हे सगळं होत आहे. तर त्यानंतर मी आणि अभिषेक काय करायला लागलो की युद्धवीरला ठेवायचं, अकिराला पुराकडे ठेवायचं, युद्धवीरला त्याच्या आजीकडे ठेवायचं आणि ना 1-2 तास 3 तास बाहेर जायचं, फिरून यायचं आमचं आम्ही कुठेतरी. मग ते काम नसायचं की डीमार्टला गेलो, हे काम केलं ते काम केलं, नाही. तर त्यावेळेला आम्ही मस्त जाऊन चिल करून यायचो बाहेर. लंचला मोस्टली आम्ही जायचो, जिथं आम्ही दोघं छान गप्पा मारू, मला माझा टाइम मिळेल, या सगळ्या गोष्टींनी आम्ही सुरुवात केली. त्यानंतर तर लास्ट इयरपासून आम्ही एक इयरली ट्रिप करतो आमच्या दोघांची, ठीक आहे. तर हे पण आपल्याकडे ना खूप त्याचा बाव केला जातो की लास्ट इयर जेव्हा मी थायलंडला गेले होते तर कोणीतरी मला इंस्टाग्रामला मेसेज केला होता, म्हणजे त्यांच्याशी माझं बोलणं एक चांगल्या लेवलला होतं. हॅपी बर्थडे, हॅपी दिवाळी, हॅपी होली, या सगळे मेसेजेस होते. पण स्टील त्यांनी मला, म्हणजे त्यांना जे वाटलं तर त्यांनी मला एक मेसेज केला होता की जेव्हा त्यांना समजलं की मी आणि अभिषेकच गेलो आणि माझी मुलं ही माझ्या आईकडे आहेत, तर त्यावेळी त्यांनी मला मेसेज केला की तुला कसं जमतं म्हणजे मुलांना सोडून, मला तर शक्यच नाही, आणि तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी. हे पहिली गोष्ट तर मला ह्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतच नाही, कारण वाईट वाटलं असतं तर मी सोडून गेलेच नसते. आणि मी जातीये ते माझ्यासाठी जातीये आणि माझ्या मुलांसाठी पण जातीये. इयरली ट्रिप जी आहे ती त्याचसाठी आहे, कारण ते जे 15 दिवस असतात ना, मला माहिती आहे माझी मुलं जी आहेत ती सेफ हँडमध्ये आहेत. मी कुठल्या मेडजवळ, नॅनीजवळ किंवा भलत्याच कोणाजवळ सोडून जात नाहीये. मी माझ्या मम्मीकडे
त्या दोघांना सोडून जाते. म्हणजे अशी कधी वेळ आली की मी आता नाही आहे एक वर्षासाठी इथे, तर मी बिंदास्त डोळे बंद करून माझ्या आईकडे माझ्या दोन्ही मुलांना ठेवू शकते आजही आणि अजून 10 वर्षानंतरही, जोपर्यंत मम्मीला सगळं व्यवस्थित जमत आहे तोपर्यंत. आणि आता तर तिला व्यवस्थित जमतच आहे, तर तेवढा मला कॉन्फिडन्स आहे की माझ्या मुलांना मी माझ्या आईजवळ बिंदास्त ठेवू शकते. तर ते सेफ हँडमध्ये आहे. मग ही जी गोष्ट सुरू झाली ना की लास्ट इयर आम्ही गेलो दोघंच थायलंडला, आणि ते जे 15 दिवस होते तेवढे सुंदर होते ना की म्हणजे त्यानंतर आत्तापर्यंत मला ती एनर्जी जी आहे ती पुरली पूर्ण वर्षभर. लास्ट मार्चमध्ये आम्ही गेलो होतो, पूर्ण वर्षभर ती एनर्जी पुरली. का तर ते 15 दिवसांनी मला एक फ्रीडम दिलं, मला एक स्ट्रेस फ्री आयुष्य जगता आलं, मला जसं पाहिजे तसं मला जगता आलं. अभिषेकसोबत चांगला टाइम स्पेंड करता आला. आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे ते आणखी स्ट्रॉंग व्हायला लागलं या सगळ्या गोष्टीमुळं. त्यामुळे आमची नवरा बायकोची भांडणं पूर्ण टोटली बंद झाली. हार्डली 1-2 असं खूप मोठं असं एखादं दुसरं भांडण झालं असेल पूर्ण वर्षात, पण बॉन्डिंग आमचं त्या ट्रिपनंतर खूप जबरदस्त झालं. आणि घरामध्ये चांगलं आमचं बॉन्डिंग झाल्यामुळं घरामध्ये आम्हाला कुठलंच असं किरकिर रखरख नाही, पूर्ण फोकस मी माझ्या मुलांकडे देऊ लागले. तर हे मी माझ्यासाठी केलं. तर तुम्हाला मी सजेस्ट करेन, जर तुम्हाला असं सेम जमत असेल तुमच्या घरचं कोणी असं रिलायबल पर्सन की ज्याच्याकडे तुम्ही तुमची मुलं ठेवून जाऊ शकत असाल 8 दिवस 10 दिवस 15 दिवस, दिस इज द बेस्ट ऑप्शन. तुम्ही जाऊ शकता वर्षातून एकदा. नसेल, कारण आता बघा माझी मुलं तेवढी मोठी आहेत. विरूला आता 4 वर्ष पूर्ण होतात, अकिराला यावर्षी 6 वर्ष पूर्ण झाले. तर मी गेल्या वर्षी पण ठेवलं होतं तेव्हा तरी विरू लहान होता, स्टील मी त्याला ठेवून गेले होते. पण यावर्षी मात्र तो आरामातच, म्हणजे आता येताना पण त्याला यायची इच्छा नव्हती, त्या दोघांना पण त्यांना तिकडेच राहायचं होतं. हे सगळं असे आहेत ते. तर तुम्ही ती सुरुवात करा. जर नसतील राहत मुलं तर हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींनी करा, की म्हणजे तुम्ही जा, जे कोण तो पर्सन आहे त्याच्याकडे 4 दिवस तुम्ही राहा, परत या, 2 दिवस मुलांना ठेवून या, 2 दिवस ते कसे रिॲक्ट करतायत बघा, त्यानंतर त्यांना घेऊन या. अगदीच काय नाही तर ॲटलिस्ट तुम्ही मूवीला जा 8-15 दिवसातून, स्वतः जावा. नवऱ्यासोबत नाही जमत आहे, मैत्रिणीसोबत जावा, कोणीतरी एखादी फ्री व्यक्ती असेल जी तुमच्यासोबत 8-15 दिवसातून बाहेर येईल, जेवायला येईल किंवा काहीतरी करायला तुमच्यासोबत येईल. तर अशा व्यक्तीला पकडा जर तुम्हाला ट्रिप्सना जायला जमत नसेल वगैरे. आता डिसेंबरमध्ये पण मी माझ्या मम्मीकडे अकिरा आणि युद्धवीरला सोडून मी आणि माझी बेस्ट फ्रेंड आम्ही गोव्याला गेलो होतो. आम्ही 2च दिवसांसाठी गेलो होतो, पण आम्ही गेलो आणि आम्ही असं ठरवलं की प्रत्येक वर्षी 2च दिवस का असेना आम्ही दोघींनी जायचं. आता ती अशी कुठे 8 दिवस 15 दिवस नाही जात, पण तिने मला हेच सांगत होती, मागाच सांगत होती मला की मला खूप जास्त अजूनपर्यंत असं वाटतंय की बाबा हॅपी कुठल्या गोष्टीची चिडचिड नाही, ट्रिपच्या मेमरीज सगळ्या. तर हे असं असतं. आणि जर आपल्या मुलांवर चिडचिड करायची नसेल, आपल्या मुलांना त्रास व्हावा असं आपल्याकडून वाटत नसेल, तर स्वतः खुश राहणं खूप गरजेचं आहे. बघा माणूस आहे, मुलं जन्माला घातली म्हणून आपल्याला त्रास होत नाही असं नाही, प्रत्येकाला त्रास हा होतो. पूर्वी या सगळ्या गोष्टी इझी होत्या कारण एकत्र कुटुंब होतं, मुलं आपल्या म्हणजे त्या आईकडे ना खूप कमी काळ असायची. पण आता आपल्याला उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याकडेच आपली मुलं असतात आणि एक्झॉस्ट फील होतं. आणि यामध्ये काही वाईट नाही आहे, काही स्वार्थी नाही आहे. तुम्ही स्वतः हॅपी. आता किती मोठे मोठे क्रिएटर्स बघा, ते लोक पण जातात, स्वतःसाठी टाइम देतात. त्यामुळे तुम्ही स्वतः हॅपी राहणं, एक चांगली आई बनण्यासाठी स्वतः खुश राहणं खूप गरजेचं आहे. मग स्वतः खुश राहण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही करा. हां, तुमच्या मुलांचं चांगली सोय बघून. मी हे नाही बोलत की तुम्ही मेडकडे ठेवून जावा मुलांना, किंवा ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास नाही तिथे तुम्हाला ठेवून जावं लागत असेल तर तसं नको, मग तसं नका करू. पण रिलायबल पर्सन जसं की माझी मम्मी आहे, तिच्याकडे मी ठेवून जाऊ शकते, डोळे झाकून जाऊ शकते, विदाउट एनी स्ट्रेस जाऊ शकते, तर ते मी करू शकते. पण तसं नसतं तर मी पण मग नसते गेले, मग त्रास सहन करत बसले असते आणि त्यांच्यावर पण चिडचिड करत बसले असते. तर असं आहे, करा. स्वतः चांगली आई होण्यासाठी स्वतः खूप खुश राहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तुम्ही पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे असणारी पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या मुलांना द्या. हाच त्यामागचा एक उद्देश आहे. लोक काय असे पण स्वार्थी म्हणणार आहेत, तसे पण स्वार्थी म्हणणार आहेत. लोकांकडे लक्ष देऊन काही आपल्या आयुष्यामध्ये एक कणाचाही फायदा होत नाही. जगा आयुष्य, आणि ह्यामध्ये मुलांचा पण फायदा आहे. तर आय होप तुम्हाला एक चांगलं इन्फॉर्मेशन यातून मिळालं असेल. मी खूप वेळ बोलले आणि हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे मला माहिती आहे, पण येस 3-4 दिवसाचा किंवा गेल्या आठवड्याचं सगळं भरून निघतंय असं समजा. पण हा विषय खूप म्हणजे गरजेचा होता बोलण्यासारखा. आणि आणखी काही तुमचे कमेंट्स असतील, काही काय बोलतात
क्वेश्चन्स असतील, काही तुम्हाला सोल्युशन हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. जे काय माझ्या डोक्याने मी तुम्हाला देऊ शकते, माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी देऊ शकते आन्सर, ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आणि येस, तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला सांगा आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.